नमस्कार. ECNच्या अतिशय महत्त्वाच्या पार्टकडे आपण वळत आहोत. बघा, पॉलीफेज सर्किटमधला पहिला पार्ट संपवला आपण, जनरेशन ऑफ थ्री फेज इलेक्ट्रिसिटी आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज सर्किट ओव्हर सिंगल फेज सर्किट, हे दोन पार्ट संपवले. आता आपल्याला काय बघायचं आहे, त्याच्यामध्ये दोन टाईपचे कनेक्शन असतात, एक स्टार कनेक्शन आणि दुसरं एक डेल्टा कनेक्शन. स्टारमध्ये बॅलन्स स्टार, सिमेट्रिक अनसिमेट्रिक अशा पद्धतीने, डेल्टामध्ये बी तेच. तर आता आपण काय बघणार आहेत आज, थ्री फेज बॅलन्स स्टार कनेक्शन लोड बघू. ओके, थ्री फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड लोड बघू. तर सगळ्यात पहिले आपण स्टार कनेक्शन काय ते समजून घेऊ. स्टार कनेक्शन म्हणजे असं कनेक्शन, याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या वाइंडिंग, तीन फेजच्या तीन वाइंडिंग हे एका पॉईंटला जर भेटत असतील, एका नोड पॉईंटला कनेक्ट करत असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टार कनेक्शन असं म्हणतो. ओके, तर उदाहरणार्थ इथं आपण एक स्टार कनेक्शनचं नेटवर्क काढलं. याच्यामध्ये हा आर फेज आहे, त्याच्यानंतर हा वाय फेज आहे आणि हा बी फेज आहे. हे तिन्ही कसे कनेक्ट केलेत, स्टारमध्ये केलेत. आता स्टारमध्ये काय असतंय, स्टार कनेक्शन म्हणलं की VPH इज इक्वल्स टू VL/√3 असते आणि IPH इज इक्वल्स टू IL असते. हे लक्षात ठेवायचं. आता कसं लक्षात ठेवायचं ते बघा. स्टारमध्ये काय आलं, नोड. स्टारमध्ये काय आलं, नोड. आणि नोड ॲनालिसिसमध्ये काय असतं, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. काय असतं, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट असते. म्हणजे करंटचं रिलेशन स्टार पॉईंट किंवा नोड पॉईंट दाखवते. आणि याला असते न्यूट्रल. याला काय असतंय, न्यूट्रल असते. न्यूट्रलला नोड पॉईंट आणि करंट हा सेम असतो, लक्षात ठेवा. मग करंट सेम असेल तर व्होल्टेजचं रिलेशन काय, VPH इज इक्वल्स टू VL/√3. आता VPH म्हणजे काय, फेज व्होल्टेज. ते कोणतं ते समजून घ्या. हा न्यूट्रल पॉईंट आहे, हा आर फेज, वाय फेज आणि बी फेज आहे. आता आर फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल जर घेतला तर त्याला काय म्हणायचं आहे, फेज व्होल्टेज म्हणायचं. आर फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल घेतला त्याला म्हणायचं आहे फेज व्होल्टेज म्हणायचं आहे. म्हणजे हे काय आहे, VPH. हे काय आहे, VPH. तसंच वाय फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल घेतला तर हे काय आहे, VPH. हे काय आहे, VPH. आणि वाय फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल घेतलं तर हे काय आहे, VPH. म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला अशा पद्धतीचा पोल असेल. ओके, हे आर फेज, वाय फेज, बी फेज आणि न्यूट्रल. तर तुम्ही काय करता, याच्यामध्ये घरी फेज घेतात. तर हे सप्लाय कोणता आहे रे, पर फेज सप्लाय, VPH. हा काय आहे, VPH. म्हणजे घरामध्ये येणारा 230 व्होल्टचा जो सप्लाय आहे, हा RYB बी पैकी एक फेज आणि एक न्यूट्रल अशा पद्धतीने घेतला जातो. त्याला आपण काय म्हणतो, फेज व्होल्टेज म्हणतो. ओके, त्याला आपण फेज व्होल्टेज म्हणतो. आणि लाईन व्होल्टेज काय, तर ह्या दोन लाईनमधलं, कोणत्याही दोन लाईनमधलं जे फेज व्होल्टेज असेल, जे व्होल्टेज असेल त्याला आपण काय म्हणतो, लाईन व्होल्टेज असेल. तर बघा इथं आर फेज आणि वाय फेज ह्या दोन लाईनमधलं जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, लाईन व्होल्टेज म्हणतो, VL म्हणतो. काय म्हणतो, VL, लाईन व्होल्टेज. तर हे फेज व्होल्टेज आणि हे लाईन व्होल्टेज. मग आता वाय आणि बी मधलं सुद्धा हे काय आहे, लाईन व्होल्टेज. हे काय आहे, लाईन व्होल्टेज. तसं बी आणि आर मधलं हे पण काय आहे, लाईन व्होल्टेज. तर लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज कळालं तुम्हाला सगळ्यांना, कोणाकोणा समजलं. ओके, पुन्हा एकदा लक्ष द्या. तर न्यूट्रल मुळं जो काय N तयार होईल, न्यूट्रल. आता बघा, आर फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल हे व्होल्टेज, फेज व्होल्टेज. वाय फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल हे फेज व्होल्टेज. बी फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल हे फेज व्होल्टेज. हे झाले फेज व्होल्टेज. विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल असेल तर फेज व्होल्टेज. आणि दोन लाईनमधलं व्होल्टेज, RY मधलं व्होल्टेज जे असेल ते लाईन व्होल्टेज, YB मधलं लाईन व्होल्टेज, BR मधलं लाईन व्होल्टेज. हे समजलं. आता बघा, इफ RYB आर द थ्री फेजेस स्टार कनेक्टेड सप्लाय, देन व्होल्टेज अक्रॉस RY, YB अँड BR आर कॉल्ड ॲज लाईन व्होल्टेज. तेच मी आत्ता सांगितलं, ते लाईन व्होल्टेज. दॅट इज व्होल्टेज बिटवीन टू फेज लाईन. ही फेज लाईन आणि ही फेज लाईन याच्यामधलं जे व्होल्टेज असेल त्याला काय म्हणायचं आहे, लाईन व्होल्टेज म्हणायचं. द व्होल्टेज ऑफ वन फेज, व्होल्टेज ऑफ वन फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल इज नोन ॲज फेज व्होल्टेज. एक फेज आणि न्यूट्रलचं जे व्होल्टेज असेल त्याला काय म्हणायचं आहे, फेज व्होल्टेज म्हणायचं. हे फेज आणि न्यूट्रलचं जे व्होल्टेज असेल त्याला म्हणायचं फेज व्होल्टेज.
तर स्टारमध्ये काय रिलेशन असतं ते समजून घ्या. फॉर स्टार कनेक्शन VPH इज इक्वल्स टू VL/√3 आणि IPH इज इक्वल्स टू IL. हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस असा डिराईव्ह क्वेश्चन असतो, डिराईव्ह VPH इज इक्वल्स टू VL/√3 फॉर स्टार कनेक्शन. फक्त नुसतं मेन्शन करायला विचारलं हे तर 2 मार्काला विचारतात बरं का. हे सुद्धा 2 मार्काला स्टारमधलं रिलेशन VPH इज इक्वल्स टू VL/√3 आणि IPH इज इक्वल्स टू IL. तर हे रिलेशनसुद्धा 2 मार्काला विचारतात नुसतं. पण डेरिवेशन विचारलं तर 4 मार्काला. तर तुम्हाला माहिती आहे आर फेज, वाय फेज आणि बी फेजसाठी, आर फेज, वाय फेज आणि बी फेजसाठी VR इज इक्वल्स टू VM sin ωt, VR इज इक्वल्स टू VM sin ωt, VY इज इक्वल्स टू VM sin ωt मायनस 120 आणि VB इज इक्वल्स टू VM sin ωt मायनस 240. तुम्हाला माहिती आहे हा आर फेज आहे. एक्झॅक्टली 120ने काय घ्या, वाय फेज घ्या, परत 120ने बी फेज घ्या. घेतले. आता याचं निगेटिव्ह काढा बघा. याचा निगेटिव्ह काय येईल, मायनस VR येईल. याचा निगेटिव्ह काय येईल, मायनस VY येईल. याचा निगेटिव्ह काय येईल, मायनस VB येईल. मग VR आणि मायनस VY ह्या दोन्हीचं रिझल्टंट काय येईल रे, VRY येईल. काय येईल, VRY. येतं लक्षात. मग VRY काय रे, इथं आपण काढलं VRY. हे काय आहे, लाईन व्होल्टेज आहे. आणि VR विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल हे काय, फेज व्होल्टेज आहे. तर आता आपल्याला त्याचं रिलेशन काढायचं. मग VRY काय रे, इट इज अ वेक्टर कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. ह्या दोन्हीचं वेक्टर, ह्या दोन्हीची ॲडिशन आहे. दिस प्लस दिस इज इक्वल्स टू दिस, वेक्टर ॲडिशन आहे ना, वेक्टर ॲडिशन आहे. तर वेक्टर ॲडिशन आहे. तर मग याचं वेक्टर काढून घ्या. हे याचं वेक्टर रेक्टँग्युलर फॉर्म जर काढलं तर VM प्लस J0 येईल. आणि हे काय येईल, VM कॉस ऑफ 120 मायनस VM साइन ऑफ 120. तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल, मायनस 0.5 VM मायनस J टाईम 0.866 VM. ओके. तर हे RYB आहे. याच्यावरून VR आणि VY हे दोनच काढू आपण. का तर आपल्याला हे काढायचं म्हणून. सो VRY इज इक्वल्स टू VR मायनस VY. ॲडिशन करायची, पण ॲडिशनमध्ये हे ऑलरेडी मायनस आहे त्याच्यामुळे इथं मायनस राहील. कारण दिस इज इक्वल्स टू दिस प्लस दिस, वेक्टर ॲडिशन आहे ना. मग VRची किंमत टाका, VM प्लस J0 मायनस ही किंमत जसं तशी. आता बघा हे VM हे मायनस ऑफ मायनस प्लस VM म्हणजे काय, 1.5 VM. ओके. प्लस हे 0 आणि हे मायनस ऑफ मायनस काय होईल, प्लस होऊन जाईल, जे 0.866 VM. मग आता तुम्हाला माहिती आहे याला काय करा, हे जेची टर्म आहे याला तुम्ही काय करा, व्हेक्टर नोटेशनमध्ये घ्या. ओके. तर हे जे कटल तर मग 1.5 VM स्क्वेअर प्लस 0.866 VM स्क्वेअर इज इक्वल्स टू VRY. मग VRY आता याला सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल, 1.5 प्लस 0.866चा स्क्वेअर तर √3. हे VM बाहेर काढलं तर VM स्क्वेअर, VM ॲट अन अँगल ऑफ हे किती येईल, 0.866 डिवायडेड बाय 1.5. Y/X असतं ना, टॅन इनवर्स Y/X. तर हे येईल 30 डिग्री. पण VRY काय रे, लाईन व्होल्टेज आहे. आणि हे √3 जसं तसं. VM म्हणजे काय, VPH. देअरफॉर VPH इज इक्वल्स टू, आता VPH इज इक्वल्स टू याला इकडे घ्या, VL/√3, VL/√3. हेच प्रूफ. हेच आपल्याला डिराईव्ह करायचं होतं ना, VPH इज इक्वल्स टू VL/√3. सांगायचं तात्पर्य काय, तर बघा सगळ्यात पहिले ही एक व्हॅल्यू घ्या, घेतली. ह्या दोन्हीचं वेक्टर ॲडिशन करा. तर VR प्लस VY करायचं, पण हे ऑलरेडी मायनस आहेत म्हणून मी मायनसच राहील. मग याची VRची किंमत टाका, VYची किंमत टाका, याला सिम्प्लिफाय करा तर VRY येईल √3 इंटू VM स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कटल तर VM उरल. पण VM काय रे, VPH. VM काय आहे, VPH आहे. आणि VRY काय आहे, VL आहे. तर VL इज इक्वल्स टू √3 VPH म्हणजेच VPH इज इक्वल्स टू VL/√3. हेच प्रूफ. तर हे डेरिवेशनसुद्धा परीक्षेला खूप वेळेस 4 मार्काला विचारतात. आणि कधी कधी नुसती डायग्राम काढायला विचारतात. मग काय करायचं आहे, R फेज काढायचा आहे, Y फेज काढायचा आहे, B फेज काढायचा आहे. त्याच्यानंतर याचं निगेटिव्ह घ्यायचं आहे
याचं निगेटिव्ह घेऊन रिझल्टंट असा काढायचं, हे 30 डिग्री येणार आहे. त्याच पद्धतीने याचं निगेटिव्ह घ्यायचं आहे, याचं निगेटिव्ह घेतलं की रिझल्टंट असं येईल. त्याच्या पद्धतीने याचं निगेटिव्ह घ्यायचं तर ह्या दोन्हीचं रिझल्टंट हे येईल. मग हे काय रे, हे काय, हे लाईन व्होल्टेजेस, हे काय लाईन व्होल्टेजेस, आणि हे काय फेज व्होल्टेज, हे काय फेज व्होल्टेज. मग फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेजचे रिलेशन तुम्ही इथं मांडू शकता. आता पॉवर ट्रायंगल इन 3 फेज, आयदर स्टार असो डेल्टा असो, पॉवर ट्रायंगल तोच असेल. तुम्हाला माहिती ही काय असते, ॲपरंट पॉवर, ॲपरंट पॉवर. ही काय असते, रिअल पॉवर. ही काय असते, इमॅजिनरी पॉवर किंवा रिॲक्टिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो. एस इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. एस इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू पी बाय एस, किंवा एस इज इक्वल्स टू पी प्लस मायनस जे क्यू, असं घेऊ शकतो. येते लक्षात. सो दिस इज अ पॉवर ट्रायंगल. एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकते. हे समजलं सगळ्यांना. हे जर समजलं असेल तर याचे डेरिवेशन तर येऊ शकतं, परंतु याच्यावर एक न्यूमरिकल परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. ओके, सो राईट डाऊन दिस.